हॅलो नमस्कार सगळ्यांना, मी रुपाली तुमचे धाकड्स मेजवानीमध्ये स्वागत करते। आज मी तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा कसा करायचा ते दाखवणार आहे। पोहे हे सर्वप्रथम गाळणीने चाळून त्यांना स्वच्छ करून घ्यायचेत। एका बाजूला कढई गरम ठेवून त्यामध्ये हे पोहे घालायचे आणि हे पोहे आता आपण मस्त कुरकुरीत असे भाजून घेऊयात। 1 किलो पोहे भाजण्यासाठी मला 20 ते 25 मिनिटे लागले। सगळे पोहे हे एकदम भाजायला घेऊ नये, कारण सगळे पोहे हे व्यवस्थित भाजून झाले पाहिजेत। म्हणून निम्मे करून मी हे पोहे भाजून घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर लहान कढई असेल तर तुम्ही हे 3 ते 4 टप्प्यामध्ये भाजून घेऊ शकतात। तुम्ही बघू शकता पोहे हे छान कुरकुरीत भाजून झालेले आहेत। हे पोहे मी आता एका बाजूला परातीत काढून घेते आणि याच कढईत आपण चिवड्याला फोडणी घालणार आहोत। फोडणी घालायची आहे तर मग साहित्याकडे वळूयात। 1 किलो पोह्याच्या चिवड्याचे अचूक आणि योग्य प्रमाण आता बघूयात। अर्धी वाटी पिठी साखर, चवीनुसार मीठ, सुक्या खोबऱ्याचे उभे बारीक असे काप करून घ्यायचेत। धुवून स्वच्छ करून घेतलेला कढीपत्ता 1 वाटी घेतलाय, 1 वाटी डाळ्या, 1 वाटी शेंगदाणे, 18 ते 20 मनुका, 5 ते 7 काजूचे काप, 3 पोह्याचे चमचे एवढी खसखस, 2 पोह्याचे चमचे एवढी बडीशोप घेतलेली आहे। 1 लिंबू घेतलाय, तुम्हाला हवं तर तुम्ही सायट्रिक ॲसिड सुद्धा वापरू शकतात। 15 ते 18 मिरच्या मी येथे कापून घेतलेल्या आहेत। खूप बारीक कापायच्या नाहीये, बोटाच्या पेरा एवढं मिरचीचा तुकडा ठेवायचा आहे। 2 पोह्याचे चमचे एवढी राई म्हणजेच मोहरी घेतलेली आहे आणि मसाल्याचे 3 चमचे एवढी हळद आणि 1 चमचा एवढे हिंग घेतलेले आहे। आता आपण व्यवस्थितपणे चिवड्याला फोडणी कशी घालायची ते बघणार आहोत। सर्वप्रथम कढई ही तापवायला ठेवायची, म्हणजे तेल घालण्याच्या 5 मिनिटांआधी तिला गरम करून घेणे। त्यानंतर त्यामध्ये जर तेल घातले तर तेल गरम व्हायला जास्त वेळ जात नाही। 2 वाटी तेल मी येथे घातलेले आहे। तेल आता मस्त कडकडीत गरम झालंय। यामध्ये मी राई म्हणजेच मोहरी घातली आहे, हिला छान तडतडू द्यायची आहे। त्यात मिरच्या घालायच्या आहे। तुमच्या आवडीनुसार, म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे, कमी हवं आहे, त्यानुसार तुम्ही ह्यात बदल करू शकतात। मिरच्या जर तुमच्या तिखट असतील तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकतात। मिरची भाजताना गॅस हा मध्यम किंवा मंद ठेवायचा, कारण मिरच्या आपल्याला छान अशा कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये पाण्याचा अंश राहायला नको, त्यामुळे चिवडा नरम होण्याची शक्यता असते। मिरच्या अजूनही थोड्या हिरवट आहे, पण आपण यामध्ये आता 1 वाटी शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत, कारण शेंगदाणे ज्यावेळेस परतताय त्यासोबत मिरच्यासुद्धा तेवढ्याच परतल्या जाणार आहेत। म्हणून ज्यावेळेस आपण चिवड्याचे पदार्थ घालतो त्यावेळेस जसे टप्प्याने घालणे खूप गरजेचे असते, नाहीतर एक पदार्थ करपतो आणि एक पदार्थ हा कच्चाच राहतो। म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणे ही खूप महत्त्वाचे आहे। आता यात 1 वाटी कढीपत्ता घालायचा आहे, तोही छान मस्त असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर वाटले तेल हे गार झालेले आहे तर तुम्ही गॅसची फ्लेम ही फुल करू शकतात, पण ती अगदी 1 मिनिट करायची आणि पुन्हा ती मीडियम फ्लेमवर आणायची। 1 वाटी खोबरं घालूयात आणि या खोबऱ्यालाही आपल्याला खूप जास्त असा गडद रंग आणायचा नाहीये। चिवडा म्हटलं की त्यामध्ये आपण बरेचसे साहित्य घालत असतो, त्यामुळे ते सगळे साहित्य जर आपण सुरुवातीलाच आणून ठेवले आणि योग्य प्रमाणात किती घालायचे हे ठरवून ठेवले तर चिवड्याची चव ही अगदी अप्रतिम होते। खोबरे हे मस्त छान गुलाबी झालेले आहे। आता आपण यात डाळ्या घालून घ्यायच्या आहेत। डाळ्या ह्या तळल्या जातात तोपर्यंत खोबरं सुद्धा यामध्ये तळलं जाणार आहे, म्हणून मी अर्धे खोबरं हे सुरुवातीलाच तळून घेऊन नंतर यामध्ये डाळ्या मिक्स केल्या आणि तुम्ही बघू शकतात लालसर असा रंग खोबऱ्याला आलेला आहे आणि आपले सगळे जिन्नस हे मस्त परतवून झालेले आहेत। पोह्याचे 2 चमचे एवढी बडीशेप घालायची आहे। ह्या चिवड्यामध्ये एक महत्त्वाचा पदार्थ आहे, तो म्हणजे खसखस। याने या चिवड्याला खूप सुंदर चव येते। याआधी तुम्ही तुमच्या कोणत्या चिवड्यामध्ये खसखसचा वापर केला आहे का कधी, हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। खसखस घातल्यानंतर त्यामध्ये मी मनुका आणि काजूचे काप घालून घेतलेले आहे। हे सगळे जिन्नस मस्त असे परतून झाले। 1 किलो चिवड्याला मसाल्याचा 2.5 चमचे एवढे मीठ घातलेले आहे। अर्धी वाटी एवढी पिठी साखर घालून घेऊयात। त्यानंतर हळद आणि हिंग घालून आपण हे सगळे जिन्नस
एकजीव करून घ्यायचेच, म्हणजेच साखर आणि मीठ हे सुद्धा तेलामध्ये छान विरघळेल. आणि ज्यावेळी आपण यात पातळ पोहे घालू त्यावेळेस तेल हे सगळीकडे लागतं किंवा हळदीचा रंग हा चिवड्याला सगळीकडे छान एकसारखा लागतो. तसंच साखर आणि मीठसुद्धा तेलात विरघळल्यामुळे सगळ्या चिवड्याला त्याची एकसारखी अशी चव येते. तुम्ही बघू शकता भाजताना सुद्धा मी 2 चमच्यांचा इथे वापर केला होता, जेणेकरून हे पोहे थोडे पातळ असतात त्यामुळे ते खूप लवकर तुटतात. शेकून घेतलेले असल्यामुळे त्याला एक क्रंचीनेस असतो, त्यामुळे याचे तुकडे हे लवकर पडतात. म्हणून ज्यावेळी आपण चिवडा हा करायला घेतो त्यावेळेस नेहमी 2 चमच्याचा वापर करून सगळे जिन्नस हे एकजीव करायचे आणि हळूवार अलगदपणे चिवड्यामधील सगळे जिन्नस मस्त एकजीव करून घ्यायचेत. आता यामध्ये आपण एका लिंबाचा रस पिळून घेणार आहोत. यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत. तो मी सुरुवातीला साहित्यामध्ये दाखवला नाही, तर मग बघूयात. 1 किलो पोह्याला 2 वाटी नडियादी फरसाण घालायचे आणि हे सगळे जिन्नस आता मस्त एकजीव करून घ्यायचे आणि आपला चिवडा हा तयार झालेला आहे. तर माझ्या या पद्धतीने तुम्हाला चिवडा कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि यापूर्वी मी खारे शंकरपाळे, गोड शंकरपाळे, अनारसे आणि अजून एक जाड पोहे येतात त्याचा चिवडा हे सुद्धा दाखवलेले आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, ते सुद्धा एकदा नक्की जाऊन चेकआउट करा. चला बघा आता भरपूर टिप आणि ट्रिक्स झाल्या आहे, तर चॅनलला आपल्या सबस्क्राईबही करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.